नमस्कार मंडळी, डे 2 इन पॉंडिचेरी या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे कुठे फिरलो ते दाखवणार आहे। सुरुवात झाली आमची फ्री ब्रेकफास्ट पासून, ज्यामध्ये इडली, डोसा, उपमा, चटण्या, सांबार, फ्रूट, केलॉग्स असं सगळं मिळालं होतं। हॉटेलच्या पॅकेजमध्येच ते इन्क्लुडेड होतं। त्यानंतर आम्ही निघालो स्कूटीज घेण्यासाठी। सेंट बेसिलिका चर्च जो मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला त्याचे हे डे व्हिज्युअल्स। 500 रुपये प्रतिदिन आणि पेट्रोल तुमचं अशा हिशोबाने आम्ही स्कूटी घेतली। आणि मग नाव वी आर फायनली ॲट द फ्रेंच कॉलनी। आणि म्हणजे तुम्हाला सांगायचं तर पॉंडिचेरीला मिनी फ्रान्स असं सुद्धा म्हटलं जातं। आणि का म्हटलं जातं तर ह्या इथल्या अशा लेन्समुळे एक साधारण एमिली इन पॅरिस मी बघितलं आहे, आणि त्यामध्ये जशा माहिती एक पेस्टल कलरच्या वॉल्स असलेली घरं आहेत, तर साधारण तसा लुक इथे आहे। ही पहिलीच गल्ली आहे जिथून आम्ही चालायला सुरुवात केली आहे, पण तिथे पण असं छान व्हिज्युअल्स आहेत। समोर एक हे बघा, हे एक आहे, ते पण फार इंटरेस्टिंग आहे। आणि दाखवतेच मी आता तुम्हाला थ्रू आउट बॅक कॅमेराने दाखवते। म्हटलं तुम्हाला जस्ट इंट्रोडक्शन द्यावं की आम्ही आलोत कुठे। मंडळी अशी होती फ्रेंच कॉलनी। इथे आम्ही खूप फोटो काढले, फोनमध्ये तर काढलेच, पण स्पेशल थँक्स टू राजा जो ब्लॅक टी शर्टमध्ये, त्याने ना तो पॉंडिचेरीमध्ये पॅशन म्हणून फोटोग्राफी करतो। अन्यथा तो ॲक्वा डायव्हिंग आणि ॲक्वा फोटोशूट्स असं त्याचं मेन काम आहे, पण तो 30 रुपयाला पर फोटो अशा ह्याने तिथे फोटोग्राफी करतो आणि सगळ्या टुरिस्टचे फोटो काढतो। त्याने आम्हाला ते फोटो लगेचच आमच्या फोनमध्ये दिले, जे कॅमेरामधले होते, फोनमधले होते, आणि त्याने आम्हाला सरप्राईज म्हणून 8 फोटो प्रिंट सुद्धा काढून दिले। आणि मग तिथून आम्ही पोहोचलो कॅफे एक्सप्रेस या एका छोट्या कॅफेमध्ये। इथे आम्ही जाण्याचं कारण म्हणजे आम्हाला राजाकडून फोटोज घ्यायचे होते, बट तिथे गेल्यावर मग आम्ही चेंज वगैरे सुद्धा केलं, कॉफी प्यायलो, छान कोल्ड कॉफी, आणि मग निघालो सेरेनिटी बीचकडे। बेसिकली या कॅफेपासून आम्हाला एक व्यक्ती घ्यायला आला होता। प्रिन्सेस बोट असं त्यांचं जे शॉप आहे किंवा जी सर्व्हिस आहे त्याचं नाव आहे। त्यांचे सुद्धा डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते। राजाचे सुद्धा फोन नंबर जो आहे तो मी देते। तुम्ही कधीही पॉंडिचेरीमध्ये गेलात तर ह्या दोघांना कॉन्टॅक्ट करून जर तुम्ही तुमची टूर अरेंज करत असाल किंवा ह्या स्पॉट्सवरती जाण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला कदाचित मदत होऊ शकते। इथे आम्ही जाणार आहोत आता मॅनग्रोव्ह
मॅनग्रोव्ज बघायला. बेसिकली आम्ही पिच्छावरम जे प्रसिद्ध मॅनग्रोव्ह आहे तिथे जाणार होतो, पण आम्हाला असं राजानेच कळवलं की पॉन्डी मरीनाच्या इकडे सुद्धा पिच्छावरम सारखेच मॅनग्रोव्ह आहे आणि तशीच बोटिंग राईडसुद्धा तुम्हाला मिळू शकते, प्लस तुमचा वेळही वाचू शकतो. तर त्यामुळे आम्ही सगळे निघालो हे मॅनग्रोव्ह बघायला. इथे जाण्यासाठी साधारण आम्हाला 350 रुपये पर पर्सन असं मिळालं. एरवी ते 400 रुपये पर पर्सन असं आहे, ज्यामध्ये 1 तासाची बोट राईड आणि फोटोज वगैरे असं सगळं इन्क्लुडेड आहे. सो येस. सो कसं वाटतंय? आणि प्रेसिता स्नेहा तिच्या ब्लॉगचं पण फुटेज घेते ती. पॉन्डी मरीना. हाय सिद्धी मॅम, आम्ही सध्या आहोत पॉन्डी मरीना बीचवरती आणि इथे आम्ही मॅनग्रोव्ह. कसं वाटतंय? आम्हाला ना आणि मस्त वाटतंय. म्हणजे आम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये एक्सपिरियन्स करण्यासाठी स्नेहा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मस्त भेटलं तर मला थोडंसंच वाटत होतं कसं असेल काय असेल, पण आता जेव्हा मी सगळं भेटलं खूप छान वाटतं. व्हिडिओ ब्लॉगमध्ये
सो याच बोट राईडचा एक भाग म्हणून आम्हाला हे एक छोटं असं आयलंडसारखं आहे जे समुद्रामध्ये तिथे आणलं गेलं. तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की 10 मिनिट तुम्ही हवं तर फिरून घ्या, फोटो काढून घ्या. तिथे ना अशी एक ब्रोकन वॉल जी थोडी हिस्टॉरिक वाटत होती ती होती. तो फोटोसाठी चांगला लोकेशन स्पॉट होतं. आणि त्याशिवाय आम्ही इकडे एक हॅट घेतली मेनली. सो आता आम्ही मॅनग्रोव्हजमधनं पुढे आलो आणि तिथे त्यांनी आम्हाला 10 मिनटं फोटो काढण्यासाठी म्हणून वेळ दिलाय. इथे आम्हाला भेटलाय पार्थ. टुडे इज पार्थ्स बर्थडे, सो हॅपी बर्थडे पार्थ. हॅपी बर्थडे पार्थ. तो 2 ब्लॉग मध्ये इज अ सेलिब्रिटी नाव अँड ही हॅज ट्रीटेड अस विथ कोकोनट वॉटर, सो थँक्यू फॉर दॅट एज वेल. येस. आणि आम्ही इकडे आहोत आता सध्या. तुम्हाला हे सगळं मी बॅक कॅमेराने आता दाखवतेच, सो स्टे ट्यून्ड. आणि मग ना तिथून निघाल्यावरती सुरू होते खरं ॲडव्हेंचर. कारण त्यांनी मग ती जी बोट आहे ती एका छोट्या बीचच्या साईडने नेऊन मग ते लास्ट लोकेशन जिथून आपण सुरू केलं तिथे नेतात. आणि मीनवाईल ती बोट तिथे ना मोठ्या लाटा आहेत, म्हणजे आता तुम्ही बघू शकता. येस, मोठ्या लाटा आहेत. ह्या सर्फिंगसाठी ना अत्यंत सुटेबल लाटा आहेत असं त्यांनी ॲक्च्युली आम्ही जिथून सुरू केलं तिथे सुद्धा लिहिलं होतं. आणि मी म्हटलं तसं इथे अनेक जण सर्फिंग लेसन्स घ्यायला सुद्धा येतात. आणि येस, सो इथून आम्ही निघालो आणि या लाटांना काही वेळेला त्या अक्षरशः आत येत होत्या. आणि सो आम्ही सगळेजण छान आरडाओरडा करत एकदम एन्जॉय करत पुढे पुढे गेलो. ती बोट ते त्यांच्याच थ्रू कंट्रोलमधून ती कधी डावीकडे कधी उजवीकडे अशी वळवत होते. आणि ती ज्या वेगाने वळत होती त्यानुसार पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे ते पाणी आत यायचं कधी. अशी एक साधारण मजा आम्ही केली. ऐका, म्हणजे मी इथे कॉमेंट्री देण्यापेक्षा तिथे जी कॉमेंट्री केली आहे ना ते ऐका. इथे वेव्स, मला वाटतं वेव्स जरा जास्त. अरे फोन वॉटरप्रूफ आहे. हे टाईट करा, हे टाईट करा. ती मोठी आहे, वेगळी मोठी आहे वेव. हो, इकडे आता बोलले असते प्लीज प्लीज आमचं बरंचसं कॉपी केलं. आम्ही सेम करू शकतो इतकं कॉपीराईट अगदी लिगल. आता झाली आहे दुपार बऱ्यापैकी, सो जेवायला थांबलो आहे. इकडे आयकॉन पॉन्डी म्हणून आहे एक रेस्टॉरंट, तुम्हाला दाखवते आता बॅक कॅमेराने. बघा काय काय खातो वगैरे, रिव्ह्यू देते तुम्हाला. सो आम्ही सगळे वॉटर स्पोर्ट्सचा जो काही छोटासा प्रकार होता तो करून आम्ही आलो पुढे. आणि ना राजा आम्हाला मध्ये भेटला होता. मी म्हटलं तसं मगाशी त्याने जे फोटोज काढले त्यातले 8 फोटो, त्यातले 4 ग्रुप आणि आमचे इंडिव्हिज्युअल प्रत्येकीचा एक असे फोटो त्याने आमच्यासाठी छान प्रिंट करून आणले होते. ते सुद्धा त्याने दिले. ते आता आम्ही फ्रेम करून ऑफिसमध्ये लावणार आहोत. जेव्हा लावेन तेव्हा मी नक्की दाखवेन. ते सगळे अपडेट्स पण मी इंस्टाग्रामवर शेअर करत असते, सो इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला विसरू नका. आणि राजाने आम्हाला सजेस्ट केलं होतं आयकॉन पॉन्डी हे ठिकाण जिथे आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत. हे बघा, हे ते फोटो जस्ट एक झलक म्हणून दाखवायची तर. आणि आयकॉन पॉन्डीमध्ये आम्हाला काही खास लोक सुद्धा भेटली, ते सुद्धा आता तुम्ही ऐकाल. सिद्धीचा फोटो खूप छान, खूप छान. तुमचं दाखव. चांगला माणूस होता तो. हा ग्रुपचा. दिस इज स्नेहा. हा ग्रुपचा आहे आणि आमचा हा माझा
येस. आणि हा प्रेसिताज. मध्ये हात नको पाठ असं. सॉरी. येस. सो आम्ही आता इथे आलो जेवायला. आयकॉन पॉन्डी आणि सी. लेट्स सी आता काय खातोय काय नाही ते दाखवते तुम्हाला. सो आता जेवण ऑर्डर केलेलं आहे. प्रेसिताने मोहितो पासून सुरुवात केली कारण इथे बरंच आता ह्युमिड वातावरण आहे. घाम नाही येते अगदी एवढं ऊन असूनही, पण थोडं वातावरणात एक आहे, ह्युमिडिटी आहे. आणि इकडे सगळ्या स्टोरी पोस्टिंग वगैरे चालू आहे. तुम्हाला दाखवते थांबा. सो स्नेहा मॅडमच्या ह्याच्यावरनं स्टोरी पोस्टिंग चालू आहे. बाय द वे आम्हाला इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. काय हे सांग युजर नेम. स्नेहा रवींद्र हे दीक्ष प्रेसी आणि माझं तर तुम्हाला माहिती आहे सिद्धे दधी. सो जेवण दाखवतो. दिस इज मलाई कोफ्ता. आम्ही त्यांना स्पायसी बनवायला सांगितला होता. सो बटर नान, गार्लिक नान आणि हा मसाला कोंडा आहे. आता भात वगैरे मुख्यतः भात खाण्याचा आमचा आता प्लॅन आहे. माझं एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची ना तर इथे जे काम करतात तर त्यांनी आम्हाला कदाचित आम्ही मराठी बोलत असताना ऐकलं असेल आणि ते ना आमच्याशी मराठीत बोलायला लागले. एवढे सगळे आनंद झाला ना सगळ्यांना. कारण 2 दिवसापासून मी जसं म्हटलं तसं मराठी सोडाच पण हिंदी इंग्लिशसुद्धा इथे फार कमी प्रमाणात बोललं जातं. इंग्लिश अलीकडे ते लोक बोलतात बिकॉज ऑफ टुरिस्ट. थांबना हळू आहे माझा ब्लॉग चालू आहे. सगळ्यांचं त्यांचं स्टोरी डिस्कशन. सो असं सगळं आणि ते आमच्याशी मराठीत बोलायला लागले. सो आम्ही एवढे सगळे एक्साइट झालो. मी तुम्हाला भेटवते त्यांना शक्य झालं तर. आणि येस आता जेवल्यावर सांगते कसं होतं जेवण. हे दादा आम्हाला इकडे भेटले. तुमचं नाव सांगा. गणेश. आणि तुम्ही इकडे म्हणजे मराठी कसं काय. तुम्ही महाराष्ट्रातले आहात. कर्नाटक बॉर्डर. अच्छा अच्छा. आणि मग इथे कधीपासून. 5 वर्ष. अरे वा. आणि इकडे असतात येतात मराठी लोक वगैरे. आणि आम्ही मराठी बोलत होतो ऐकून तुम्ही आम्हाला ओळखलत. ओके ओके. छान वाटलं तुम्हाला भेटून. जेवण अप्रतिम होतं. सो तुम्ही कधीही पुढे मागे पॉंडिचेरीला जेव्हा जाल डू विजिट आयकॉन पॉन्डी. इफ तुम्हाला व्हेज जेवण आवडत असेल तर अर्थात, अन्यथा नॉनव्हेजसाठी अनेक पर्याय आहेतच. मग त्यानंतर आम्ही जी स्कूटी रेंट आउट केली होती त्यामध्ये थोडं पेट्रोल भरलं आणि मग निघालो आमच्या लास्ट स्पॉटवरती जे होतं सेरेनिटी बीच. सेरेनिटी बीच हे साधारण 5 ते 6 किलोमीटर लांब आहे फ्रेंच कॉलनी व्हाईट टाऊनपासून. पण स्कूटी असल्यामुळे फार अंतर जाणवलं नाही. आम्ही एक 20 मिनिटांमध्ये पोहोचलो. ट्रॅफिकचा थोडा मध्ये मध्ये इश्यू येत होता पण अगेन इतकं काही मेजर नव्हता. हायवे असल्यामुळे पटापट जाता आलं. मी आणि स्नेहा कासुर्डे आम्ही दोघींनी स्कूटी चालवली. प्रेसिता आणि दीक्षिता त्यांना येतच नव्हती पण त्यांनी म्हणजे प्रेसिताने आणि दीक्षिताने दोघींनी मॅप वगैरे छान कोऑर्डिनेट केलं आणि तसं करत करत आम्ही पोहोचलो सेरेनिटी बीचला. आणि तिथे पोहोचल्यावर सुद्धा ना आम्हाला सगळीकडे असे छान ब्राईट कलर्स रेड येल्लो ब्लू मल्टी कलर्सची घरं वगैरे दिसत होती. हे जे आहेत ना हे बीच फ्रंट स्टेजच आहेत जे टुरिस्टसाठी आहेत आणि काही लोकलसुद्धा राहतात इथे. इथे मोठ्या प्रमाणावर ना मच्छीमारांच्या बोटी होत्या आणि त्या पलीकडे एक रॉक स्ट्रक्चर होतं जिथून मग तुम्ही बीच ॲक्सेस करू शकत होतात. अत्यंत स्वच्छ बीच आणि हॅट सहित एन्जॉय केलेला बीच बघा. सो वेलकम टू थर्ड बीच ऑफ द पॉंडिचेरी ट्रिप. आम्ही आलो आहोत सेरेनिटी बीचला आणि 5 किलोमीटर मेन पॉंडिचेरीमध्येच आहे. 5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि आम्ही स्कूटीने एक साधारण 20 मिनटं वगैरे लागली कारण आम्ही जरा ट्रॅफिकचं होतं आणि स्लोही चालवत होतो सिन्स नवीन ठिकाणी चालवतो म्हणून. आणि अत्यंत इझिली ॲक्सेसेबल असा हा बीच आहे आणि त्याहूनही जास्त चांगली गोष्ट म्हणजे अत्यंत सुंदर बीच आहे, स्वच्छ बीच आहे. इथे मासेमारांच्या बोटी लागल्या आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि इकडे असं हे रॉकचं आहे जिथून मला वाटतं पुढपर्यंत जाता येईल. विल सी आपण जर गेलो तर मी तुम्हाला दाखवतेच. आणि चला सनसेट बघण्यासाठी आलो आहे. मेनली वाळूमध्ये ना कुठेच कचरा लागत नाही आहे पायाला. इतकी सॉफ्ट वाळू आहे. पाय खराब झालेत पण या काहीही प्रॉब्लेम नाही होता. आणि येस आम्ही एन्जॉय करतोय.
वर घे, दिसत डोळे दिसत आहेत, फेस दिसत नाही. सो येस, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा. हे काही फोटोज आहेत जे संपूर्ण दिवसात आम्ही जिथे जिथे गेलो तिथे छोटे छोटे मुवमेंट्स कॅप्चर केलेत. अनेकदा या ट्रिपमध्ये भांडणंसुद्धा झाली, म्हणजे मीच बोलते जास्त. सो ज्यांच्याशी भांडणं झाली त्या सगळ्यांना सॉरी, ऐकत असतील तर आता. आणि येस, तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा. पॉंडिचेरीचा प्लॅन करत असाल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर सुद्धा शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.